निवडणूक निकालाचे कल आता हाती येत आहेत। 243 जागांपैकी 24 जागांचे कल सध्या हाती आलेले आहेत। भाजपचे रजनीश कुमार हे सध्या आघाडीवर आहेत। सुरुवातीला कलांमध्ये आपल्याला कांटेकी टक्कर पाहायला मिळते आहे। भाजप सध्या 10 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस एका जागी तर जेडीयू सध्या 3 जागांवर आघाडीवर आहे। प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य 2 जागांवर, लोक जनशक्ती पार्टी अर्थात आता 1 जागा त्यांना आघाडीवर मिळालेली आहे। आरजेडी 7 जागांवर आणि इतरांच्या खात्यामध्ये सध्या 1 जागेची आघाडी पाहायला मिळते। अत्यंत वेगाने हे कल बदलत आहे। 243 एकंदरीत जागा आहेत। भाजपकडे 10 सध्या आघाडीवर आहे। काँग्रेस 1, जेडीयू 3, पीके 2, लोजपा 1, आरजेडी 7 आणि इतर 1। तर एकंदरीत आकडेवारी पाहिली तर एनडीएच्या खात्यामध्ये आतापर्यंत जे कल आलेले आहेत त्यानुसार 16 आणि महाआघाडी 8। तर सातत्याने आकडे बदलत आहेत। आपण पाहतोय भाजप सध्या 11 जागांवर, काँग्रेस 1 जागी, जेडीयू 3 जागांवर सध्या आघाडीवर आहे। हे आकडे सातत्याने बदलत आहेत। बिहारमध्ये सुरुवातीच्या कालांमध्ये कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। तेजस्वी यादव हे सध्या आघाडीवर आहेत। प्रशांत किशोर यांच्या पक्षाला देखील 2 जागांवर सध्या आघाडी पाहायला मिळते। एनडीए सध्या 16 जागांवर आघाडीवर आहे। सातत्याने कल बदलत आहेत, त्यामुळे चित्र स्पष्ट होताना दिसत नाहीये, कारण कांटेकी टक्कर या महाआघाडी आणि एनडीए मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे रजनीश कुमार हे सुद्धा आघाडीवर आहेत। 20 मिनिटे पूर्ण होत आहेत, कारण प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी होतीये आणि त्यानंतर ईव्हीएम उघडले जातील। 8:30 वाजता ईव्हीएम उघडले जातील। भाजप 11 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपण पाहतोय। तर 243 पैकी 28 जागा, 29 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे। तर सातत्याने आकडे बदलत आहेत। आपण पाहतोय एनडीए 18 जागांवर तर महाआघाडी सध्या 9 जागांवर आघाडीवर आहे। हे भाजपच्या आकड्यांमध्ये क्षणोक्षणाला अगदी एका सेकंदाला वाढ होताना पाहायला मिळते आहे। काँग्रेस मात्र या ठिकाणी केवळ 1 जागेवर आघाडीवर आहे। जेडीयू 3 जागांवर तर प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य सध्या 2 जागांवर आघाडीवर आहे आणि लोक जनशक्ती पार्टी चिराग पासवान यांची आपण पाहतोय 1 जागेवर सध्या आघाडीवर आहे। तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील आरजेडी सध्या 8 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे प्रमुख लढत ही सध्या भाजप आणि तेजस्वी यादव यांच्या आरजेडी मध्ये आपल्याला पाहायला मिळते। दुपटीचा फरक आहे, दुपटीचा फरक आहे। जर महाआघाडी बघितली तर ती 10 आणि एनडीए 19, म्हणजे दोन्हीतलं अंतर आता जवळपास दुपटीनं वाढलं। निश्चितच। आणि एनडीए सध्या 19 जागांचे कल हाती येत आहेत, त्यानुसार आघाडीवर आहे। यामध्ये आकडेवारी अशी विभागली गेली आहे। भाजप 14, काँग्रेस 1, एका जागेवरच सध्या खातं उघडण्यात आलंय। जेडीयू 4, पीके 2, लोजपा 1, आरजेडी 9 आणि इतर मध्ये 1 आपल्याला आकडेवारी पाहायला मिळते। नक्कीच। तर हे कल 2020 प्रमाणेच समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण 2020 मध्ये भाजप 80 जागांवर तर आरजेडीला 77 जागा मिळालेल्या होत्या आणि पुन्हा एकदा तेच चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते, कारण आरजेडी आणि भाजप यांच्यामध्येच ही लढाई होताना दिसते। महाआघाडी सध्या 10 जागांवर तर एनडीए सध्या 21 जागांवर आघाडीवर आहे आणि पक्षाचं गणित पाहिलं तर भाजप सध्या 15 जागांवर आघाडीवर आहे आणि आरजेडी 9 जागांवर आघाडीवर आहे। दुपटीचा फरक साधारणपणे आपल्याला आरजेडी आणि भाजपमध्ये पाहायला मिळतोय। भाजपला प्रचंड वेगानं हे कल वाढताना पाहायला मिळत आहेत, मात्र काँग्रेसच्या खात्यात अजूनही 1च आपल्याला कल हाती आल्याचं पाहायला मिळतंय। तर कहरगर आणि छनपटियामधून जनसुराज्य आघाडीवर आहे। जोकीहाटमधून शहानवाज आघाडीवर आहेत। एकंदरीत जनसुराज्य पक्षाला आघाडी मिळाली आहे 2 ठिकाणी। एक महत्त्वाची गोष्ट लगेच लक्षात आणून द्यायला पाहिजे, 2 सहकारी पक्ष आहेत, जेडीयू आणि भाजप, दोघातल्या कलाच्या जागेतला जर फरक बघितला तो तिपटीचा फरक आहे। बरोबर। पुन्हा तोच मुद्दा येईल की मुख्यमंत्री कोणाचा, अर्थात जरी जाहीर केलेलं असलं तरी या संख्याबळाच्या दरम्यान महाराष्ट्रात हे घडलेलं आहे। आता जेडीयू 5 जागेवरती पुढे आणि भाजप 16 जागेवरती पुढे, 101 जागा लढतायत दोन्ही पक्ष। तरीही स्थिती पहिल्या टप्प्यात केंद्रातलं सरकार जर नितीश कुमारवर अवलंबून नसतं तर कदाचित महाराष्ट्र झाला असता, पण ती शक्यता त्याच्यामुळे मला वाटतं कमी आहे। नक्कीच। तर बिहारमध्ये एक कल आता हाती येत आहे। 243 जागांचे कल आता हाती येत आहेत आणि त्यापैकी 40 जागांचे कल जर आपण पाहिले तर भाजप 17 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, जेडीयू 6 जागांवर आणि प्रशांत किशोर सध्या 3 जागांवर आघाडीवर आहेत। महुवामधून तेजप्रताप यादव हे सध्या आघाडीवर आहेत। 41 जागांचे कल आतापर्यंत हाती आले, त्यामध्ये भाजप सध्या 17 जागांवर आघाडीवर आहे। पीके सध्या 3 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेसला सुद्धा त्यांनी मागे टाकलेलं आहे। अगदी सुरुवातीच्या कलांमध्येच भाजप 18 जागांवर आघाडीवर आहे आणि वेगाने हे आकडेवारी बदलते भाजपच्यासाठी। काँग्रेस मात्र हळूहळू पुढे जाते असं आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे। दुसरीकडे जेडीयू आपण पाहिलं तर 7 जागांवर आघाडीवर आहे। पीके म्हणजे प्रशांत किशोर यांच्याकडे मात्र अजूनही 3 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या कंपेअर मध्ये जर आपण पाहिलं तर मात्र ही समाधानकारक आकडेवारी पीकेसाठी मानली जाते। त्यासाठी पीकेला पूर्ण क्रेडिट दिलं पाहिजे। 3 वर्ष त्या माणसाने बिहारमध्ये जमीन आणि रान एकत्रित केलं, शेवटच्या टप्प्यापर्यंत निवडणूक खेचत नेली आणि युवा असतील, महाराष्ट्रातले अनेक मुलं तर पीके बरोबर काम करतात। तर ते सांगत होते की ज्या पद्धतीची रणनीती पीकेने आखली, तर एका नव्या राजकीय पक्षाची सुरुवात कशी करावी
मुद्दे कसे घेऊन जावेत, सिव्हिल सोसायटीतली लोक आपल्याबरोबर कशी घ्यावीत, त्याचं उत्तम उदाहरण पीकेनी किमान त्या मर्यादेत तरी तिथं दाखवलेलं आहे. राजकीय हा वेगळा भाग आहे. नक्कीच. तर भाजप आणि आरजेडी मध्ये खऱ्या अर्थानं काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. भाजप सध्या 19 जागांवर आघाडीवर आहे. एनडीए 24 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेस 3 जागांवर, जेडीयू 8 जागांवर, पीके 3 जागांवर. लोक जनशक्ती पार्टीचा आकडा काही हालताना दिसत नाहीये. लोक जनशक्ती पार्टी सध्या 1 जागी फक्त आघाडीवर आहे. तर आरजेडी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामध्ये लढत असलेली आरजेडी सध्या 14 जागांवर आघाडीवर आहे आणि इतरांच्या वाटेला सध्या 1 जागेची आघाडी आपल्याला पाहायला मिळतोय. तेज प्रताप यादव सध्या पिछाडीवर आहेत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव हे महुआमधून सध्या पिछाडीवर आहेत. आणि विस्तृत स्वरूपात जर पाहिलं तर एनडीए 30 जागांवर आघाडीवर आहे आणि दुसरीकडे महाआघाडी 17 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मतांवर सध्या किंवा आपण म्हणूयात कलांमध्ये एनडीए सध्या आघाडीवर आहे. मंगल पांडे यांच्या संदर्भातली सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. महुआमधून तेज प्रताप पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. एनडीए 24 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीचे कल रामगोपाल कृपाल आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर एक कल सध्या हाती येत आहेत. मंगल पांडे सिवानमधून आघाडीवर आहेत. त्याचबरोबर तेज प्रताप यादव यांच्याबद्दल मात्र ही धक्कादायक म्हणावी की आश्चर्यकारक म्हणावी असा मुद्दा आहे, कारण तेज प्रताप यादव सध्या पिछाडीवर आहेत. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव हे सध्या पिछाडीवर आहेत. रामगोपाल कृपाल सध्या आघाडीवर आहेत आणि सातत्यानं आकडे बदलतात. 57 जागांचे कल आता हाती आलेले आहेत. भाजप सध्या 24 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 4 जागांवर, जेडीयू 9, तर आरजेडी सध्या 15 जागांवर आघाडीवर आहे आणि लोक जनशक्ती पार्टी अर्थात चिराग पासवान यांची पार्टी सध्या केवळ 1 जागेवर आघाडीवर आहे. तर लोजपा सध्या 1 जागावर आहे. तर तारापूर येथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र आहे. बंकीपूर मधून नितीन कुमार आघाडीवर आहेत. भाजपकडे सध्या 24 जागांवर आघाडी आहे. मोकामामधून अनंत सिंग हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तिकडे काँग्रेसचे आकडे हळूहळू पुढे जात आहेत आणि त्याच्या तुलनेत पीके 3 जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीए सध्या 35 जागांवर आघाडीवर आहे. सातत्यानं आकडे बदलतात. एनडीए आणि महाआघाडीमधलं अंतर हे कमी जास्ती होताना पाहायला मिळते. महाआघाडी सध्या 22 जागांवर आघाडीवर आहे, तर एनडीए 35 जागांवर. त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे हे खरे उतरतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण सध्या काटेकी टक्करच म्हणावी लागेल, कारण मंगल पांडे सिवानमधून आघाडीवर आहेत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर भाजप सध्या 26 जागांवर आघाडीवर आहे. मोठी झेप भाजपनं घेतली आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला आरजेडी पाहायला मिळते, कारण 18 जागांचे आघाडी त्यांच्याकडे आहे. काँग्रेस 5, जेडीयू 9, आरजेडी 18 आणि ही सुद्धा एक मोठी झेप म्हणावी लागेल. काँग्रेसकडे वैयक्तिक 5 आहेत, जेडीयूकडे 9 आहेत आणि इतर यांच्याकडे 1 आहे. नक्कीच. तर हे आकडे सातत्यानं बदलत आहेत. सध्या 64 जागांचे कल आता हाती आलेले आहेत. भाजप 26, काँग्रेस 5, जेडीयू 9, तर प्रशांत किशोर 3 जागांवर, लोक जनशक्ती पार्टी 1 जागी, तर आरजेडी 19 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी सध्या 24 जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीए सध्या 38 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयू 10 जागांवर पोहोचलेली आहे. त्यामुळे निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी सध्याचे कल मात्र एक्झिट पोल हा खरा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तसं असलं तरी आरजेडी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. बेतियामधून भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. एनडीए सध्या 24 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप त्यामध्ये 26 जागांवर सध्या आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगल पांडे सिवानमधून आघाडीवर आहेत. बिहारमध्ये 243 जागांसाठीची आजची मतमोजणी आणि बेतियामधून भाजपच्या रेणू देवी आघाडीवर आहेत. एनडीए 24 जागांवर आघाडीवर आहे. 122चा बहुमताचा आकडा आहे आणि त्याच्या जवळ लवकरात लवकर कोण पोहोचतं याकडे लक्ष आहे. तर एनडीए सध्या 38 जागांवर, महाआघाडी 25 जागांवर आघाडीवर आहे. एकंदरीत आकडे सातत्यानं बदलतात. भाजप आणि आरजेडी मध्ये सध्या कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 25 मिनिटांमध्ये भाजप ही चांगलीच आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप सध्या 26 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 5 जागांवर, जेडीयू 12 जागांवर. जेडीयूचे आकडे देखील वाढताना पाहायला मिळतात. पीके सध्या 3 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप आणि आरजेडी तेजस्वी यादव यांच्यामध्ये सध्या कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मतमोजणीमध्ये घोळ होऊ शकतो असा आरोप देखील तेजस्वी यादव यांनी केलेला होता. मात्र हा आरोप केलेला असताना देखील महाआघाडीमध्ये तेजस्वी यादव यांची आरजेडी ही चांगली कामगिरी सध्या तरी आपल्याला करताना पाहायला मिळते. भाजप, जेडीयू सोडून इतर सगळे सिंगल डिजिट मध्ये आहेत आणि भाजप आणि आरजेडी ही सध्या चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. एक सांगितलं पाहिजे, आरजेडीनी ह्या प्रस्थापित राजकीय पक्षात सर्वाधिक जास्त जागा लढलेल्या आहेत. बाकी 143 जागा लढल्यात. बाकीचे राजकीय पक्ष 101, 101 असे लढत राहिले. काँग्रेसलाही यावेळेला कमी जागा मिळाल्या आणि त्यांनी त्यात समाधान मानलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, लोजपा हे 28 जागा लढते, त्यातली 1 जागा त्यांच्या सध्या पुढं असताना दिसते. पीकेकडे आपल्याला खरंच लक्ष ठेवावं लागणार आहे.
नक्कीच. तर भाजप सध्या 26 जागांवर, काँग्रेस 5 जागांवर, जेडीयू 15 जागांवर आघाडीवर आहे. तर प्रशांत किशोर हे चांगली कामगिरी करतात का? कारण सध्या 3 जागांवरती आघाडीवर आहेत. लोक जनशक्ती पार्टी 1 तर आरजेडी आता 24 जागांवर. भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. केवळ 2 जागांचा फरक आहे. भाजप सध्या 26 जागांवर तर आरजेडी 25 जागांवर आघाडीवर.